नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. एकंदरीत या सर्व प्रकरणामध्ये जे टाळाटाळ होत होते प्रत्येक गोष्टीसाठी आणि संशयास्पद वातावरण निर्माण होतं. सुरुवातीला तर आम्ही खूप धक्क्यात होतो, परंतु जेव्हा आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही समजलो तर प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला शंका निर्माण होत होती. तर आमची तेवढीच मागणी मुख्यमंत्री साहेबांना, जर त्यांनी आम्हाला सांगितलं, परंतु मग त्यांनी डेड बॉडी जर ते म्हणतात हॉटेलमध्ये झाली तर हॉटेलमधून हॉस्पिटलला आणताना त्यांनी आम्हाला का कळवलं नाही की आम्ही डेड बॉडी हलवतोय म्हणून. कारण लोकेशन तर ते वारंवार विचार होते, परंतु तिथं त्यांनी डेड बॉडी हलवताना आम्हाला कल्पनाही दिलेली नाही. दुसरी गोष्ट, पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टम करण्यासाठी जेव्हा बॉडी साताऱ्याला आम्ही घेऊन गेलो तेव्हा दुपारी 1 वाजेपर्यंतही तिथं कुणीही डॉक्टर उपस्थित झाले नव्हते. म्हणजे जवळपास मृत्यू जर 23 तारखेला दुपारी 1 वाजता झाला असेल तर 24 तारखेला दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत डॉक्टरच उपस्थित झाले नव्हते. मग तिथं यांनी मुद्दामून वेळ लावला का? हिला जर रात्री 12-12:30 वाजता पोस्टमॉर्टम करण्यासाठी हॉस्पिटलला बोलावत होते, तर मग हिची डेड बॉडी तिथं आम्ही आलेली असताना, आम्ही 3 वाजता तिथं पोहोचलेला असताना कोणतेही डॉक्टर तिथं का उपलब्ध झाले नाहीत. आणि मुख्य म्हणजे तो धुमाळ जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचंही ते तर स्टेटमेंटमध्ये सांगतायत की मला या काही म्हणजे गोष्टीची कल्पना नाही किंवा त्यांनी कधी अशा तक्रारी केल्या त्याचं मला काही माहिती नाही. म्हणजे एवढं बोलून त्यांच्या सहीने किंवा त्यांच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याची जर चौकशी लागून त्यांनी अहवाल दिलेले, वेळोवेळी त्यांना फोन करून खुलाशामध्ये हिने सविस्तर सांगितलेले, तरी तो अधीक्षक जर असं याच्यावर आरोप करतायत की माहिती नाही, तर मग यांना कसलं गांभीर्य या प्रकरणाचं. तर निश्चितच हे एकंदरीत वातावरण संशयास्पद आहे. म्हणूनच आमची मुख्यमंत्री माननीय महोदयांना विनंती आहे की त्यांनी एसआयटी चौकशी स्थापन करावी. त्या चौकशीचे अध्यक्ष हे माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असावेत आणि त्या समितीमध्ये लेडीज IPS दर्जाचे अधिकारीही सदस्य असावेत. दुसरी गोष्ट, आम्ही प्रत्येक याच्यासाठी तिथं जाऊ शकत नाही. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांवर किंवा ह्या वैद्यकीय प्रशासनावरही आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हे सदरील जे काही प्रकरण आहे ते बीड येथेच फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवण्यात यावे. आणि एकंदरीत तिथे सुद्धा आम्हाला आपल्या पत्रकार महोदयांचाच खूप हे झालं. त्यांनी जेव्हा ही बाजू उचलून धरली आमची, तेव्हा कुठे तेथील हालचाली वाढल्या आणि पोस्टमॉर्टम झाला. तर आमची आपल्या सर्व पत्रकार बांधवांना हीच विनंती आहे की या प्रकरणामध्ये आपण आमची बाजू घ्यावी आणि हे करावं. जे काही योग्य आहे तेच तुम्ही मांडा, परंतु वस्तुस्थिती मांडा, हीच आमचा मागणी आहे. धन्यवाद. पत्रकार तुमच्यावरती काही आरोप करत नाहीत, मात्र या ठिकाणी पाहिलं असेल की ते बनकर कुटुंबातल्याच एका महिलेने देखील तुमच्यावरती आरोप केले होते. त्याला तुम्ही कसं उत्तर देता? आता त्या बाईंनी जर त्याला उत्तर दिलं तर बरं राहील. एका महिलेने आरोप केला सांगितलंच होतं ना आपल्याला, पण अधिकार सांगितलं नाही. त्यांनी अगोदर का नाही सांगितलं? जसं त्यांनी म्हटलं की 15 दिवसापूर्वी प्रपोज केलं, तर आमच्या घरच्यांचा नंबर त्यांच्याकडे होता ना, किंवा त्या म्हणताय की त्रास दिला, तर मग त्यांनी ऑलरेडी अगोदरच सांगणं जरुरी होतं ना. नंतर सांगण्यात काय म्हणजे त्या गेल्यानंतर त्या प्रूव्ह करू शकत नाहीत आणि कोणाला माहिती नाही, म्हणून त्यांनी गेल्यानंतर त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं हे बिलकुल योग्य नाही. ते स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवणं हे कितपत योग्य आहे? स्वतःचा बचाव करण्यासाठी, स्वतःच्या भावाचा बचाव करण्यासाठी त्या हे करत आहेत हे स्पष्ट होऊन येते यामध्ये. आता तुम्हाला जो मोबाईल आहे त्या मोबाईलच्या संदर्भातला आणि त्याचबरोबर जो PM नोट आहे ती मिळाली का? त्या संदर्भात कुटुंबाची काय भूमिका? आमची अजून 3 दिवस झाले, आम्ही कॉल केला होता तर चौकशी चालू आहे असा जवाब येत आहे. 3 दिवस उलटूनही अजून आम्हाला तिचे PM नोट्स मिळालेले नाहीयेत. तिचा मोबाईलही 3 वाजेपर्यंत जेव्हा नातेवाईक गेले तोपर्यंत सील केला गेला नाही. याबद्दलही थोडीशी शंका आहे. मोबाईल सील केला असं पोलिसांकडून आम्हाला सांगण्यात आलं, परंतु तिचं जर लास्ट स्पॉट 7 वाजता पोलिसांना बातमी समजली होती आणि आम्ही 3 वाजता पोहोचलो. दरम्यान पोलिसांनी बॉडी इकडे आणली होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं. पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा 11:13 आहे. मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कुणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत. आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे. तिची हत्या म्हणजे हत्याच आहे तिची. आरोपी बदने हा यांच्यावरती शहर पोलिसात गुन्हा दाखल झालेला होता, कारण घटना शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत होती. मग बदने हा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर झाला, त्याकडे कसं बघता? नाही, आता 2 दिवस तो सरेंडर होता. मुख्यमंत्र्यांची तिथे बहुतेक हे होती, बैठक होती
ते फलटणला येणार होते आणि कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग 2 दिवस तो एवढं फिरत राहिला. यांनी 5 पथकं वेगवेगळ्या बाजूला पाठवले, पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले. मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले आणि ते सर्व तयारी करून 2 दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झाले असं आम्ही पाहतो. आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत. एवढं असून तो रात्री 12-12:30 वाजता का तिथं हजर होतो हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनीच हत्या करून मुद्दामून पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटते. भाजपचा माजी खासदार जे आहेत निंबाळकर यांच्या पीएचाही फोनवरनं दबाव येत होता अशी माहिती समोर होते. याबद्दल काही तुमचं संपदाशी बोलणं झालं होतं कसं काय पाहता? नाही, तसं तिने कधीच सांगितलेलं नाही. यापूर्वी आम्ही तेच सांगत होतो की आम्हाला त्यांच्याकडून तिने पत्रामध्ये फक्त तेवढाच उल्लेख आला नाही. हे पत्रही आम्हाला तिचे जे भेटले होते ते तिथं गेल्यानंतर सोशल मीडियामधूनच भेटलेले. परंतु काल जसं सांगितलं तसं काल आमच्या घरी जे एक मुकादम आले होते त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की ते बहुतेक त्या कारखान्याचेच कुणीतरी हे होते आणि त्याच पीएननी वगैरे यांना धरून नेलं होतं, मारहाण केली भरपूर. आणि ही जर डॉक्टर तिथं नसती तर माझा जीव त्या दिवशी गेला असता एवढं तिनं सांगितलं. त्यामुळे कदाचित तेच खासदार असावे. आपण जर पाहिलं तर ताईंनी आत्महत्येपूर्वी ज्या डीवायएसपीकडे दाद मागितली होती त्यांनी तिची दखल घेतली नाही. तसेच ज्या पोलीस ठाण्याचे अधिकारी त्रास देत होते त्याच परिसरातील हा सगळा प्रकार आहे आणि आता तीच सगळी यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करते. तुमच्याकडून असेल राजकीय नेत्यांकडून एसआयटीची मागणी होते परंतु अद्यापपर्यंत यावर कुठलेही पावले उचलले गेले नाहीत. ते जर लवकर उचलले गेले नाही तर तपास योग्य रीतीने होईल असं वाटतं का तुम्हाला? आणि आता त्या मागणीसाठी तुमचा वेगळी काय भूमिका असणार आहे? काय आंदोलन तुम्ही करणार आहे? आंदोलन तर करणार आहेत. आता राज्यव्यापी आंदोलनाची दिशा लवकरच ठरवण्यात येईल. त्याच्यामुळेच आम्ही वारंवार एसआयटीची मागणी करत आहोत. ही जर मागणी राहिली तर डॉक्टरांवर जो अन्याय होतोय तो असा कंटिन्यू राहील. त्याच्यामुळे लवकरच राज्यव्यापी आंदोलन होईल. कोण करणार आहे आंदोलन आणि काय स्वरूपात? लवकरच तुम्हाला याबद्दल माहिती दिली जाईल.